ह्या गोळ्या संपलेल्या बाईनं रात्री लाईव्हवर काय आरोप केले की हा जो शिवराज दिवटे आहे त्याला ज्या टोळीनं बेदम मारहाण केली ना, तर त्या टोळीला ह्या शिवराज दिवटेनं आधी मारलं होतं आणि त्याचे व्हिडिओ काढून व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं होतं. आता कुठंही सोशल मीडियावर त्या शिवराज दिवटेनं मारलेले व्हिडिओ काढलेलं कुठंही एकही व्हिडिओ व्हायरल झालेला नाही, जसं की ह्या टोळीचे व्हिडिओ व्हायरल झालेत. तरी पण ह्या बाईनं विनाकारण आरोप केले. आता माहित नाही हिची मराठा समाजाशी काय दुश्मनी आहे, हिला कुणाचा किती पुळका येतो हे आपल्याला काय ह्याच्याशी घेणं देणं नाही. पण हा शिवराज दिवटेच स्वतः बीट देताना काय बोलतो ऐका. मग तिथं मी सप्त्याला जेवायला गेलो. मग जेवण नंतर आम्ही बसला जरासं. मग तिथं आहे ना तिथले त्या लोकांचे भांडणं लागली की मग मी तिथं फक्त बघायला होतो, लांब म्हणजे साईडला होतो. मग तिथून भांडणं फिरणं सगळं झालं की आहे ना मी असं मित्राला आहे ना तिकडून परळीमधून शिवाजीनगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्समध्ये जाऊ लागलो. म्हणजे रिलायन्सपाशी आहे ना त्याला माहीत होतं का की मी येणार आहे म्हणून तिकडूनच. मग तिथं आहे ना त्यानं 4-5 गाड्या घेऊन मला डायरेक्ट रस्ता रोखला, अडवलं आणि मारहाण करून गाडी बसवलं आणि तोंड दाबून वरी नेलं. कारण तो प्रसाद घ्यायला गेलतो. हा शिवराज दिवटे त्या पोरांना ओळखत पण नाही आणि तरी सुद्धा हिनं काय सांगितलं, हा तिथं वाद लागले होते आणि शिवराज दिवटे तिथं फक्त लांब उभा राहून बघत होता आणि त्यांनी त्याचा चेहरा लक्षात ठेवला आणि तो त्या साईडने येणार आहे का काही त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी त्याला तिथं अडवलं पेट्रोल पंपावर. आणि हा तो सरळ सरळ सांगतो, तर तुम्हीच ऐका, लक्षात येईल की ह्या बाईची मराठा समाजाशी का दुश्मनी पकडते आणि का मराठा समाजाला टार्गेट करते.